नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती। या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 मे पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूयात। पहिल्यांदा बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी जी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान होती, ही पातळी ब्राझीलमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे व अडचणीत आलेल्या सोयाबीन काढणीच्या अंतिम टप्प्यातील परिस्थितीमुळे आपल्याला जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसली। या सुधारणेमुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो वाढून $12 प्रति बुशेल्स क्रॉस झाला। 12 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान ही बाजारभाव पातळी सध्या आहे। जागतिक बाजारात वाढलेला सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारालाही आधार देऊ शकतो, कारण ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार। घटलेल्या सोयाबीनच्या विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव हा 100% वाढणार। मग प्रश्न शिल्लक राहतो की 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव। तर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या भाव पातळी किती आहे, 4200 ते 4500। यात कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 ची सुधारणा इथं होताना दिसू शकते। आणि या सुधारणेमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4700 च्या दरम्यान आपल्याला दिसणार आहे। आणि या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यामध्ये पाऊस यंदा लवकर कोसळणार आहे आणि 1 जून नंतर खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते, म्हणून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते
आणि म्हणून 1 तारखेनंतर 1 जून नंतर देशामध्ये सोयाबीनचा भाव घटण्याची शक्यता आहे आणि म्हणून 31 मेपर्यंत आपल्याला जी भावपातळी 4300 ते 4700 दरम्यान दिसणार ही 1 जून नंतर घटू शकते। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4600च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा, उर्वरित 50% सोयाबीन 4700 4800 भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।